आता एक खूप मोठी बातमी येते। कल्याण डोंबिवली महानगरपालिका सत्ता स्थापनेतील सर्वात मोठी घडामोड आता होतीये। शिवसेनेच्या अशा हालचाली सुरू आहेत की भाजपला बाजूला ठेवायचे आणि सत्ता स्थापन करायची आहे। मनसेला सोबत घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे। मनसेचे 5 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक सध्या मनसेच्या गटात आहेत। शिवसेना 53 आणि मनसे गटातले 9 असे 62चा आकडा आता सध्या गाठण्यात आलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये बहुमतासाठी 62 जागा हव्या आहेत आणि कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या वाट्याला आलेले नगरसेवक आहेत 50, काँग्रेसचे 2 नगरसेवक, ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिलेले 7 नगरसेवक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक असं सध्याचं चित्र आहे। आणि शिंदेच्या शिवसेनेसोबत आता 53 स्वतःचे आणि मनसेचे 9 असे 62 नगरसेवकांचा आकडा झालेला आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, मोठा ट्विस्ट आलाय कल्याण डोंबिवलीमध्ये। माधवी, खरं तर अंतिम निर्णय यामध्ये कुठलाही झालेला नाहीये। चर्चा सुरू आहे दोन पक्षांमध्ये। एकतर शिंदे शिवसेनेच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत की भाजप सोबतच सत्ता कल्याण डोंबिवलीमध्ये स्थापन करण्यासाठी, मात्र दुसरीकडे मनसेसोबत सुद्धा शिंदे शिवसेनेची बोलणी सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून कळत आहे। ज्यामध्ये 62 जे मॅजिक फिगर आहे, जर 62 सत्ता स्थापन करण्यासाठी संख्याबळ आवश्यक आहे आणि सध्या जर आपण बघितलं तर 53 जे नगरसेवक आहेत शिंदे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे काल जर आपण बघितलं तर ठाकरेंच्या 11 पैकी 7 नगरसेवकांचा एकत्र मिळून गट स्थापन झाला। त्यामध्ये 2 जे नगरसेवक होते ते मनसे सोबत असणार आहेत आणि 2 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत आणि असंही म्हटलं जाते की 2 नगरसेवक शिंदे शिवसेनेसोबत आहेत। आणि त्यामुळे आपण एकूण आकडेवारी जर बघितली तर मनसेचे एकूण 7 होत आहेत, त्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 असे 9 नगरसेवक आणि शिंदे शिवसेनेचे 53 असे 62 नगरसेवक आणि त्यामुळे संख्याबळ जे आवश्यक आहे ते शिंदे शिवसेना पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अंतिम निर्णय जरी झालेला नसला तरी मनसेचा पाठिंबा घेऊन कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेचा पूर्ण प्रयत्न जो आहे तो शिंदे शिवसेना आपल्याला करताना पाहायला मिळते। मात्र भाजपसोबत सुद्धा अगदी शेवटपर्यंत त्यांची चर्चा चालेल आणि भाजपसोबतच आम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी सकारात्मक असल्याचं शिंदे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येते। त्यामुळे नेमकं काय घडामोडी घडत, कारण आपण आता थोड्या वेळापूर्वी जी अपडेट घेतली त्यामध्ये शिंदे शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते कोकण भवनला जात आहेत गट स्थापन करतात आणि ह्या गट स्थापनेवेळी नेमकं काय घडामोडी घडतात त्यावर खरं तर शिंदे शिवसेना मनसेचा पाठिंबा घेणार की मग भाजपसोबत सत्तेत राहणार हे कळेल। नक्कीच खूप मोठी घडामोड ही म्हणावी लागेल। जसं तू म्हणतोयस की अजून अंतिम झालेल्या नाहीयेत गोष्टी, मात्र एक प्रश्न यामुळे उद्भवतोय तो म्हणजे एका बाजूला शिंदे आणि भाजप यांनी बऱ्याच जागांवर एकत्रित ही निवडणूक लढवलेली होती कल्याण डोंबिवलीमध्ये आणि दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र होते। त्यामुळे जर मनसे आणि शिंदे एकत्र येत असेल तर इकडे उद्धव ठाकरेंना आणि तिकडे भाजपला हे मान्य असेल का? नक्कीच अद्याप मी जसं सांगितलं की फक्त चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे जर चर्चेमध्ये जर पुढे हे सरकले तर अर्थातच मनसे हा पाठिंबा देऊ शकतं। मात्र यावर वरिष्ठ नेत्यांशी मनसेचे तिकडचे स्थानिक नेते आहेत ते बोलले आहेत का हे अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र एक प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि जर भाजप प्रयत्न करत असेल वेगळं सत्ता स्थापन करण्याचा, अर्थातच शिंदे शिवसेनेकडनं सुद्धा आपली ताकद वाढवण्याचा किंवा वेदांत, तुला जरासं थांबवते कारण खासदार नरेश म्हस्के फोनवरून आपल्या सोबत आहेत। नरेश म्हस्केजी, तुमचं स्वागत आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये एक वेगळी चर्चा आता सुरू झालेली आहे की तुम्ही मनसेला सोबत घेऊ शकता, किती तथ्य या गोष्टीमध्ये? बघा, मनसे जर आमच्या सोबत आली तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू, परंतु अद्याप या संदर्भी कुठलाही निर्णय झालेला नाहीये आणि मला याची कल्पना नाहीये। मात्र तुम्ही म्हणताय की मनसे सोबत आली तर स्वागत असेल, त्या दृष्टीने काही चर्चा झाल्यात, वाटाघाटी सुरू आहेत, राज ठाकरेंसोबत चर्चा सुरू आहे? नाही, मला या संदर्भात खरंच चर्चा नाहीये, कल्पना नाहीये आणि पण मनसे जर सोबत आली तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू। पण तुमचं प्राधान्य कुणाला असेल? भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन करणं भाजपचा आणि तुमचा एकत्र येत महापौर करणं की मनसे सोबत जाणं, कारण त्यामुळे तुमचा महापौर होऊ शकतो। भाजप आणि आमची महायुतीतच आम्ही या निवडणुका लढलेलो आहोत, त्यामुळे भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत आहेच, आम्ही युतीत लढलेलो आहोत। परंतु जरी या सत्तेमध्ये किंवा आमच्या सोबत जर मनसे येत असेल तरी आम्ही त्यांचं स्वागत करू। पण
असं तर कळतं की कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचेही प्रयत्न सुरू आहेत आणि तुमचेही स्वतंत्रपणे प्रयत्न सुरू आहेत. जर नाही, तुम्ही असे महायुती कोणतेही- म्हणूनच तुमचा कोणतेही- महापौर बसवणार असाल तर स्वतंत्रपणे प्रयत्न का सुरू आहेत? कोणतेही स्वतंत्रपणे प्रयत्न सुरू नाहीयेत. आम्ही महायुती म्हणून लढलो आणि महायुती म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आम्ही सत्ता बसवणार. म्हणजे मनसे सोबत तुम्ही जाणार नाही, मनसेची साथ घेणार नाही असं आपण स्पष्टपणे म्हणू शकता का? हे बघा, मनसे सोबत आली जरी आम्ही आमचा आकडा, बहुमताचा आकडा जरी पाडत असो, तरी मनसे जर आमच्या सोबत येत असेल तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू. तुम्ही सूचक विधान करताय. मनसे सोबत आली तर स्वागत करू असं म्हणताय, मात्र तुम्ही दुसरीकडे म्हणताय की आम्ही बहुमत आहे तरी सुद्धा जर कोण आपल्या सोबत येत असेल तर आपण नक्कीच त्यांचं स्वागत करू ना. पण तुमच्याकडे कुठे बहुमत आहे? 53 जागा आहेत, तुम्हाला 62 आकडा गाठायचा आहे. मनसे म्हणजे MIM नाहीये ना, त्यामुळे मनसेचं आम्ही स्वागतच करू. मात्र नरेश म्हस्केची जर खरंच हे प्रत्यक्षात उतरलं, तुम्ही मनसे सोबत येऊन सत्तेमध्ये बसलात तर त्याचे पडसाद इतरत्र नाही का उमटणार? आम्ही महायुती म्हणून सत्तेत बसणार आहोत. शिवसेना भाजपा युती म्हणून आम्ही निवडणुका लढलेल्या आहोत आणि महायुती म्हणूनच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तेत बसणार आहोत. खरं तर नरेश म्हस्केची निवडणुकीआधी मोठा संघर्ष होता. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण टोकाचा संघर्ष पाहिलेला आहे. तो संघर्ष पाहता भाजपला बाजूला ठेवत सत्तेमध्ये बसणं हे तुम्ही पसंत कराल? नाही, अजिबात नाही. आम्ही भाजप सोबतच सत्तेमध्ये बसू. धन्यवाद म्हस्केजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते खासदार नरेश म्हस्के ज्यांनी म्हटलेलं आहे की मनसे म्हणजे MIM नाहीये, मात्र मनसेला जर हे मान्य असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊ. मात्र आमच्याकडे बहुमत आहे आणि महायुती म्हणूनच आम्ही या निवडणुका लढवलेल्या आहेत. तर आताची सर्वात मोठी बातमी हीच आहे की मनसेला सोबत घेऊन शिवसेना सत्तेमध्ये राहू शकते आणि भाजपला बाजूला ठेवू शकते. या संदर्भात जोरदार घडामोडी घडतात, जोरदार चर्चा सुरू आहे. तर आणखी एक मोठी बातमी येते. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 नगरसेवकांवर सत्ताधाऱ्यांची नजर आहे का असा सवाल उपस्थित होतोय. कारण ST प्रवर्गाच्या 2 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक विजयी झालेत. महापौरपद हे ST प्रवर्गास दिल्यास भाजप व शिवसेनेचा महापौर होणं अशक्य आहे. सत्ताधाऱ्यांकडून दोन्ही ST नगरसेवकांवर दबाव आहे असा ठाकरे गटाकडून आरोप करण्यात येतोय. प्रियदर्शनी ठाकरे आणि जितेंद्र वळवी हे ST प्रवर्गातील नगरसेवक ठाकरेंचे निवडून आलेले आहेत आणि या 2 नगरसेवकांवर आता सत्ताधाऱ्यांचा डोळा असल्याचं सांगितलं जात आहे. आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, आणखी एक मोठी घडामोड आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं, जुन्या चक्रकार पद्धतीने जर आरक्षण पडलं तर महापौर पदाची जी आरक्षण सोडत आहे त्यामध्ये मुंबई महापालिकेमध्ये ST प्रवर्गाचा महापौर बसू शकतो. मात्र जी माहिती नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळते त्यामध्ये नव्या पद्धतीने चक्रकार पद्धतीने हे आरक्षणाची सोडत होणार आणि जर जुन्या पद्धतीने झाली तर मग ST महापौर म्हणजे ST प्रवर्गातील महापौर हा विराजमान होईल. जर संपूर्ण आपण यादी बघितली नगरसेवकांची त्यामध्ये 2 ST नगरसेवक आहेत आणि ते दोन्ही ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेचा असा आरोप आहे की हे दोन्ही नगरसेवक आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न हा केला जातोय आणि त्यासाठी पूर्णपणे ताकद ही भाजपकडनं लावली जाते असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर प्रियदर्शनी ठाकरे आणि जितेंद्र वळवी हे 2 ST कॅटेगरीमधनं नगरसेवकपदी ठाकरेंच्या शिवसेनेतनं निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे ते आपल्या बाजूने यावेत यासाठी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे असंही ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आज आपण बघितलं तर 65च्या 65 नगरसेवक हे सोबत राहतील आणि गटस्थापन होईल यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने पूर्णपणे रणनीती आखलेली पाहायला मिळते. आणि आपण बघितलं तर शिवसेना भवन इथे एकामागे एक नगरसेवक यायला सुरुवात झाली आहे आणि सर्व 65 नगरसेवक मिळून कोकण भवन इथे जातील आणि आपला गट स्थापन करतील. नक्कीच ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल. या दोन्ही नगरसेवकांशी संपर्क केला जातोय, दबाव टाकला जातोय असा मोठा आरोप केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं. त्यामुळे महापौर पदासाठी आता आरक्षण कसं निघतं आणि अर्थात जर ST प्रवर्गासाठी आरक्षण निघालं तर त्यावेळी नेमकं काय घडतंय पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.